या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। त्यांचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या तेरणा साखर कारखाना परिसरामध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटानं लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघावर दावा ठोकलाय। आरोग्य मंत्री सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांच्या समर्थकांनी भावी खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये बॅनर सुद्धा लावलेले आहेत आणि त्यामुळे या मेळाव्यामधून मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे। धाराशिव तालुक्यातील ढोकेतील तेरणा शेतकरी साखर कारखाना जो आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा आहे, या कारखाना परिसरामध्ये शिवसंकल्प अभियानांतर्गत अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। मी त्या सभास्थळी मी या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असं व्यासपीठ स्टेज उभारण्यात आलेलं आहे। शिवसंकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेचं एकतत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व अशी एक टॅगलाईन जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅनरवर देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जे शिवसैनिक जिल्हाभरातून येणार आहे त्यांच्यासाठी भव्य अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदी भव्य ध्वज लावण्यात आलेले आहेत आणि मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तब्बल 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। ही जी सभा संपन्न होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते शिवसैनिक आता दाखल होणार आहेत। साधारणपणे 12:30 वाजता या सभेला आता सुरुवात होणार आहे। बालाजी सुरवसे, साम